अहो तो काट्याकुट्यातील विंचू नाही चावला. मग कोणता विंचू चावला? काम क्रोध विंचू चावला. घाम अंगाशी आला. पंचप्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला. काम क्रोध विंचू चावला. घाम अंगाशी आला. पंचप्राण व्याकुळ झाला. त्याने माझा प्राण चालिला. सर्वांगाचा दाह झाला. काम क्रोध रूपी विंचवानं एकदा का नांगी मारली. जीवाची ढालमेल होते. त्याच्या वेदना भयानक असतात. त्या वेदना प्राण कासावीस करतात. सर्वांगाचा नुसता दाह होतो. जीवाच्या व्यवहारातील अनुभव नाथ महाराज विंचू या रूपकातून व्यक्त करत आहेत. परमार्थात काम क्रोध हे महान शत्रू आहे. मन विषयात गुंतलं की काम निर्माण होतो. नीत पूर्ण न झाल्यास क्रोध उत्पन्न होतो. मनुष्य इंद्रिय ती दारुण. माझा नांगा मारिला. महाराज, कोणत्या दारू? इंग्रजी दारू, देशी की विदेशी? हो, दारू नव्हे, दारुण. दारुण म्हणजे सर्वांगाला विलक्षण वेदना देणारा अतिशय भयंकर असा इंगळी प्राणी. इंगळी म्हणजे महाराज? इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा विंचू विंचवाहून अधिक विषारी प्राणी. इंगळी चावली की सर्वांगाला विलक्षण वेदना होतात. बापरे! मनुष्य इंद्रिय ती दारुण. माझा नांगा मारिला हिने. सर्वांगा वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्य इंद्रिय ती दारुण. माझा नांगा मारिला हिने. सर्वांगा वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्य रूपी इंगळी चावली की बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. प्रसंगी फुलही पडतात. अशी ही मनुष्यातील क्रोध रूपी इंगळी जीवाचा सर्वनाश करते. अहो महाराज, त्या विंचू इंगळीला काही तुकारा, गंडा, दोरा, मंत्र, काही औषध आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. विषयाबरोबर विष बाधेवर औषध शोधून काढली आहे. त्यापैकी काही खरं तुमचं म्हणणं. आज विज्ञानाने खूप औषधे शोधून काढली आहेत. परंतु या काम क्रोध रूपी विंचू इंगळीच्या विषयाला उतरविण्याकरिता ते एक
एकही औषध आपल्या वैज्ञानिकांना आजपर्यंत तरी शोधून काढण्यात यश आलेलं नाही, मिळालेलंही नाही. गंडा दोरा मंत्र तर काहीच उपयोगी पडत नाही. यावर एकच उतारा आहे. कोणता उतारा महाराज? या विंचवाला उतारा